नमस्कार. आम्ही दोघांच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आम्हाला चित्रातलं काही कळत नाही हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी आपल्याला सामान्य लोकांकडनं ऐकायला मिळतो की आम्हाला चित्रकलेतलं कळत नाही. हे म्हणजे असंच झालं, आधी कोंबडी की आधी अंड. म्हणजे चित्र बघितली गेली पाहिजे, त्याशिवाय ती कळणार कशी. आपल्याला एक पाऊल पुढे विचार केला पाहिजे. त्याचंच आपण आज सोल्युशन काढणार आहोत. सोल्युशन म्हणण्यापेक्षा ही गोष्ट अशी आहे की चित्र जेवढी आपण पाहू तेवढा आपल्याला त्याच्याबद्दल एक उत्सुकता निर्माण होईल. जसं आपण म्हणूयात की एखाद्या व्यक्तीचा आपल्याला नुकताच परिचय झालाय, तर पहिल्याच भेटीत आपल्याला ती व्यक्ती कशी आपल्याला कळत नाही. पहिल्यांदा आपल्याला नाव कळतं, गाव कळतं, तो मनुष्य काय करतो. प्रवासात भेटतो आपण ज्यावेळेला एखाद्या नवीन व्यक्तीला, तर असा तो परिचय वाढत जातो. तर चित्राचं सुद्धा तसंच आहे. ते चित्राची पहिली ओळख म्हणजे आपण ज्यावेळेला चित्रासमोर जातो तर त्यावेळेला तो चित्राचा विषय काय आहे, चित्र कोणी काढलंय, कुठल्या माध्यमात काढलंय, किती आकाराचं आहे, कधी काढलंय, ह्या सगळ्या बेसिक म्हणजे आपण म्हणू की हे चित्राचा आधार कार्ड आहे. आणि मग याच्यातनं पुढे त्या चित्रातला आशय म्हणा किंवा ह्याच्यात त्या कलाकाराला काय सांगायचं आहे या गोष्टी येतात. तर आपण याच्याच बद्दल थोडंसं आज आणखीन थोडं डिटेल बोलूया. येस, हे म्हणजे असंच आहे की एखाद्या अंधारा खोलीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटते, जी कुणालाही वाटेल की अरे आपल्याला माहित नसतं म्हणून आपल्याला भीती वाटते. तसंच कायचं चित्र बाबतीत होत आहे. आपल्याला माहितीच नाहीये, त्यामुळे आपल्याला आपण ते अवॉइड करतो. उदाहरण घेऊया. समजा तुम्ही घरात पाळलेला कुत्रा असेल तर त्याची तुम्हाला भीती वाटते का? नाही, कारण आपल्याला विश्वास असतो की हा आपल्यावर कधी हल्ला करणार नाही. तसंच कायचं चित्रांचं आहे. चांगली चित्र ही मला वाटतं झाडांसारखी असतात की ती आपणहून एका ठिकाणाहून दुसरीकडे हलू शकत नाहीत, पण ती जिवंत असतात. तुम्ही जेव्हा त्यांच्यासमोर जाऊन उभे राहाल तेव्हा ते नक्की तुमच्याशी संवाद साधतील. सामान्यतः चित्र बघण्यासाठी ज्या वेळेला लोक चित्रासमोर उभे असतात तर त्यावेळेला पहिल्यांदा त्या चित्राचा विषय किंवा त्या चित्रामध्ये जो प्रसंग असेल किंवा त्या चित्रामध्ये जे काही आकार असतील तर त्या ओळखीच्या आकारांची कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो. आणि एखादं चित्र अमूर्त शैलीमधलं असावं तर त्यावेळेला प्रश्नचिन्ह असतं, कारण त्यातले आकार आणि त्या चित्राचा अर्थ हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर अशा वेळेला करायचं काय, तर अशी चित्र कशी समजून घ्यायची. तर त्याच्यासाठी मी असं म्हणेन की तुम्हाला हळूहळू ओळखीच्या चित्रांपासून ते ओळखीच्या आकारांना डिफॉर्म करत जाणारी चित्र अशी जर तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला दृश्यकलेचा या मागच्या 300-400 वर्षांमधला जो काही प्रवास आहे तो तुम्हाला हळूहळू बघता येईल. रेनेसान्स काळामध्ये अगदी रिअलिस्टिक म्हणजे आपण बाहेर जसं बघतो तशी चित्र रंगवली जायची. पुढे इम्प्रेशनिस्ट स्टाईलमध्ये चित्रकारांनी त्याच्यामध्ये स्वतःचं एक व्यक्तिमत्व त्या चित्रांमध्ये आणायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आपल्याला देगाजने रंगवलेली पेस्टल्समधली चित्र बघायला मिळतात. विन्सेंट वॅन गॉगनी रंगवलेली फील्ड्स बघायला मिळतात. सूर्यफुलाची चित्र आहेत. तर या चित्रांमध्ये त्यांनी रंग निवडीचं स्वातंत्र्य, ब्रशचं जे काही रंगलेपन आहे त्याचं स्वातंत्र्य घेतलंय आणि मग एक चित्रकृती स्वतःची निर्माण केली. आणि पुढे जाऊन हेनरी मातीस, पाब्लो पिकासो यांनी तर प्रचंड क्रांती केली. म्हणजे ओळखीचेच आकार, परंतु त्या ओळखीच्या आकारांना स्वतःच्या शैलीतून, स्वतःच्या कल्पकतेतून अतिशय एक वेगळा अर्थ त्या चित्राला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळंच या चित्रकारांना प्रतिभावान चित्रकार म्हटलं जातं. केवळ सुंदर चित्र काढणं म्हणजे दृश्यकलेतलं उच्च चित्र असं असत नाही, तर त्या चित्रामधून, त्या आकारांमधून जी रचना तुमच्या समोर सादर होते त्या रचनेचा स्वतःचा एक असा अर्थ आहे. आपण बोलीभाषेमध्ये जी भाषा वापरतो संवादासाठी, तर त्या भाषेचा वापर करून अशा चित्रांचा आपल्याला अर्थ उलगडून सांगता येत नाही. प्रसिद्ध चित्रकार M.F. हुसेन यांनी काढलेली चित्र आपल्याला ओळखू येतात, कारण त्याच्यामध्ये फिगर्स असतात, त्यांचा प्रसिद्ध घोडा असतो. या उलट आपण गायतोंडे यांची चित्र जर बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला नुसते रंग दिसतात, एकमेकांच्या मध्ये सायलेंटली मर्ज झालेले. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक अवकाश आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी एक डायमेन्शन आहे, त्याच्यामध्ये काही आकार आहेत जे एकमेकांशी संवाद साधतात. तर हा आकारांचा आणि रंगांचा संवाद आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण चित्र खूप बघणं गरजेचं आहे. आणि जितकी चित्र आपण बघू तेवढे आपण या चित्रांशी कनेक्ट होऊ. म्हणून त्याच्यासाठीचा पहिला उपाय हाच की तुम्ही भरपूर चित्र बघा आणि चित्रांना मोकळेपणाने सामोरं जा. चित्र कळो किंवा न कळो, परंतु एकदा बघितलेलं चित्र तुमच्या आतमध्ये नक्की आलेलं असतं. आणि याच्यातूनच मला असं वाटतं तुमची चित्र बघण्याची जी आस्वादक वृत्ती आहे ती वाढीस लागेल.
आता एखाद्या चित्राचा आणि बघणाऱ्याचा संवाद कसा होतो, एक उदाहरण आठवलं. प्रसिद्ध चित्रकार मार्क रॉथको, त्याची चित्र पूर्णपणे अमूर्त शैलीमध्ये जाणारी आहेत. तिथे कुठलाही तुम्हाला ओळखीचा आकार बघायला मिळणार नाही, पण कॅनव्हासेस खूप मोठ्या साईजचे आहेत आणि सगळीकडे प्लेन रंग आपल्याला दिसेल. बऱ्याच वेळा फक्त 2 ते 3 रंग पूर्ण चित्र व्यापून टाकलेलं असतं आणि ते रंग एकमेकांशेजारी आल्यानंतर इमोशनल इम्पॅक्ट कसा होतो ह्याचं मी घडलेली घटना सांगतो. मार्क रॉथकोच्या चित्रासमोर उभं राहून लोक अक्षरशः रडतात. ही घडलेली घटना आहे. ही अतिशयोक्ती वाटेल, पण हे खरंच झालेलं आहे. म्हणजे चित्रासमोर आल्यानंतर त्या बघणाऱ्याला त्याच्या आयुष्यातला एखादा प्रसंग आठवत असावा किंवा एखादी वेदनादायी आठवण असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे एक रंग बघितला तरी सुद्धा इतका परिणाम होतो. म्हणजे चित्रकार समाजाला किती मोठं योगदान त्याचं देत असतो हे आपल्याला ह्याच्यावरनं दिसतं. रंगांचा आपला जन्मापासूनच संबंध येतो. म्हणजे आपण रंगीत खेळणी असतात त्यांच्याबरोबर खेळतो, आपण रंगीबेरंगी कपडे घालतो, किंवा आपण व्यवहारामध्ये वावरत असताना एखादी वस्तू विकत घेताना सुद्धा आपण त्याचा रंग, त्याचं टेक्स्चर हे निवडतो. आपल्या घराच्या भिंतीनं रंग लावताना सुद्धा कोणता लावावा ह्याच्यावरती सगळेजण एकत्र आपण चर्चा करतो. तर हा आपला रंगांशी असणारा संबंध कलाकृतीच्या समोर आल्यानंतर लोकांचा कुठे जातो किंवा याची आपली कधीच ओळख नाहीये असं बघितलं जातं. आणि मुख्यतः अमूर्त शैलीतल्या चित्रांच्या बाबतीमध्ये असं होतं. म्हणजे काही वेळेला माझे मित्र सुद्धा गमतीनं म्हणतात की अरे आम्हाला कळतील अशी काहीतरी चित्र काढायचं. मग आता ओळखता येतील अशी. एखाद्याला चित्र कळावं याच्यासाठी चित्रकार चित्र काढत नाही, कारण त्याला जे व्यक्त व्हायचंय रंगरेषांच्या आकारांच्या माध्यमातून त्याप्रमाणे तो ती रचना करतो. आता रचना करून झाल्यानंतर कलाकृती पूर्ण झाली की चित्रकाराचं काम संपतं. समोरच्यानी त्याचा आस्वाद घेणं हे पूर्णतः ज्याच्या त्याच्या संस्कारांच्या वरती अवलंबून आहे. पण दुसऱ्याला समजावं याच्यासाठी काही कोणी चित्र सोपं करायला नाही जाणार. हे म्हणजे असं झालं की आपण ग्रेसला समजा सांगायला जाऊ की तुम्ही कविता थोडीशी सोपी करून लिहा, नाही, तर त्यांचं स्वतःचं एक्सप्रेशन आहे, तर त्याच भाषेत असणार, कारण त्यांची ती शैली आहे. आणि त्या शैलीची सुद्धा आवड निर्माण होण्यासाठी तुम्हाला बरंच काव्य वाचन करायला लागेल. सोप्या साध्या अगदी पाडगावकर, बाबा बोरकर किंवा शांता शेळके यांची शैली लिहिण्याची इतकी साधी, सरळ, सोपी आहे जी सगळ्यांना कळेल अशी. तर अशा कविता वाचत वाचत मग तुम्हाला हळूहळू कुसुमाग्रजांची शैली, सुरेश भटांचं लिखाण, त्यांच्या गझल्स, आणि मग नंतर ग्रेस, आणि असं करता करता मग तुम्हाला कुठेतरी एखाद्या ज्ञानेश्वरांची लिहिलेली ओळ, त्या ओवीच्या एका अर्थावरती सुद्धा एखादा माणूस PhD करू शकतो, इतकं त्याच्यामध्ये सार असतं. पण त्याच्यासाठीचा जो प्रवास आहे तो अगदी सोप्या अक्षर ओळखेपासून होतो. हे जसं आहे तसं चित्राच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही अगदी तुम्हाला जे विषय तुम्हाला समजतात अशी चित्र बघा. म्हणजे जसं की निसर्ग चित्र आहेत, प्रसंग चित्र आहेत, पोर्ट्रेट्स आहेत, फिगरेटिव्ह पेंटिंग्स आहेत, स्टील लाईफ पेंटिंग्स आहेत, तर चित्र आहेत, शिल्प आहेत. तर ही तुम्ही बघत चला आणि नंतर हळूहळू हेच आपले ओळखीचे आकार वेगवेगळ्या चित्रांनी कसे वेगवेगळ्या कलर पॅलेट्समध्ये मांडलेले आहेत, किंवा आकारांना त्यांनी कसं डिफॉर्म केलेलं आहे काही चित्रकारांनी. तेच आकार आहेत, पण त्या आकारांना सुद्धा त्यांनी चित्रकारांनी स्वतःच्या शैलीतून एक वेगळं परिमाण दिलं आणि त्याची एक सुबद्ध रचना केली. त्यामुळे एकेका टप्प्यावरून आपल्याला चित्र बघितली पाहिजेत आणि सुरुवात केल्याशिवाय होणार नाहीये. म्हणजे आम्हाला चित्र कळत नाहीत म्हणून आम्ही चित्र बघत नाही, आणि आम्ही चित्र बघत नाही त्यामुळे आम्हाला ती कळत नाही. म्हणजे तू म्हणालास तसं की आधी कोंबडं की आधी अंड. त्यामुळे आजच्या या एपिसोडच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांना हे जरूर सांगावंसं वाटतं की आज एखाद्याला प्रदर्शनामध्ये चित्र बघता जरी आलं नाही, किंवा शहरापासून दूर राहणाऱ्यांना कदाचित चित्रांचा म्हणजे फिजिकली चित्र बघण्याचा शक्य होणार नाही, पण त्यांच्यासाठी आज इंटरनेट प्रत्येकाला सुलभ आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये स्मार्टफोन आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या गॅलरीजची चित्र आपल्याला ऑनलाईन बघायला मिळू शकतात. गुगल आर्ट अँड कल्चर हे ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावरती जगभरातल्या चांगल्या चांगल्या म्युझियम्समधली चित्र, ती सुद्धा हाय रिझोल्युशनमध्ये, म्हणजे तुम्हाला अगदी ती झूम करून त्यातला प्रत्येक स्ट्रोक जवळचा दिसेल इतक्या सुंदर पद्धतीने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्यामुळे घर बसल्या आपण चित्र बघू शकतो
आणि या कलाकृतींचा आनंद घेऊ शकतो. नक्कीच. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्समधून आमच्यापर्यंत जरूर कळवा. आणि चित्रकलेच्या संबंधात आणखीन पण तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा आणखीन काही तुम्हाला जाणून घ्यावंसं वाटेल तर असे विषयही तुम्ही सुचवले तरी आम्हाला आवडेल. आणि त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा. हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर सबस्क्राईब करा आणि दृश्यकलेची आवड असणाऱ्या आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा. तर भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. नमस्कार. नमस्कार.